Hello, my dear children. Friends, today we are going to learn one of the most important grammatical topic, that is affirmative and negative sentences. Affirmative sentences means सकारात्मक वाक्य किंवा होकारार्थी वाक्य and negative sentences means नकारात्मक वाक्य. Okay. So today we learn how to change affirmatives into negative and negative sentences into affirmative sentences. But before that, we should know what is affirmative sentences and what is negative sentences. So let's see the examples. See here, I write some examples here of the affirmatives and negatives. Okay. See, he is a poor man. Okay, he is a poor man. It is a affirmative sentence. की तो गरीब मनुष्य आहे. He is not a poor man. की तो गरीब मनुष्य नाही. दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. सो काय डिफरन्स दिसतो आहे तुम्हाला इथे? अफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक वाक्यामध्ये आणि नकारात्मक वाक्यामध्ये काय फरक दिसतो आहे? ही इज अ पुअर मॅन यामध्ये तुम्हाला नकारात्मक शब्द दिसत नाही आहे आणि ही इज नॉट अ पुअर मॅन यामध्ये तुम्हाला नकारात्मक म्हणजे नॉट हा जो काही नकारात्मक शब्द आहे तो दिसतो आहे. म्हणजेच जर व्याख्या करायची झाली तर आपण साध्या शब्दामध्ये असं म्हणू शकतो की अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस हॅवंट अ निगेटिव्ह वर्ड अँड निगेटिव्ह सेंटेन्स हॅव कंटेन अ निगेटिव्ह वर्ड्स. ओके. सो त्याचं डेफिनेशन मी तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे. इथे आपण बघू शकतो आहे की अफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक वाक्य ज्यामध्ये नकारार्थी शब्द नसतात आणि नकारार्थी वाक्य म्हणजे अशी वाक्य की ज्यामध्ये नकारार्थी शब्द असतात. मग कुठले नकारार्थी शब्द हे आपण खाली मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळण्यासाठी. सी, affirmative sentences are that type of sentences in which no, not, none, nothing, never. 1 minute. Okay, yes. Affirmative sentences are that type of sentences in which no, not, none, nothing, never, neither, nor, nobody, no one are there or are not there or absent. ओके. आर नॉट देअर म्हणजेच काय की ते तिथे नाही. म्हणजे अफर्मेटिव्ह होकारात्मक वाक्य म्हणजे अशा प्रकारची वाक्य की ज्यामध्ये हे जे काही नकारार्थी शब्द आहेत, ओके, ते नकारार्थी शब्द ॲबसेंट असतात म्हणजे त्या वाक्यामध्ये नसतात. सो मराठीमध्ये जर व्याख्या करायची झाली तर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की ज्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द नसतात त्या वाक्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं किंवा होकारार्थी वाक्य असे म्हणतात. सो फॉर एक्झाम्पल, ही इज वाईज. ओके, की तो हुशार आहे. ही लाईक टू गो टू द सीशोर. सीशोर म्हणजे समुद्रकिनारा. की आय लाईक टू गो टू द सीशोर, की मला समुद्रकिनाऱ्यावर जायला आवडतं. ओके. ही इज अ वाईज. तो हुशार आहे. सो या ठिकाणी आपल्याला नकारात्मक शब्द आहेत का? नाही. दोन्हीही वाक्यांमध्ये नकारात्मक शब्द नाही. मीन्स हे जे काही नकारात्मक शब्द मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहे त्यातील कुठलाही नकारार्थी शब्द या ठिकाणी नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्या वाक्यांमध्ये नकारार्थी शब्द नसतात ती वाक्य म्हणजे काय? अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. ती वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य. ओके. सो या ठिकाणी तुम्ही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचं डेफिनेशन बघू शकतात. ओके. सो अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर निगेटिव्ह सेंटेन्सेस आर दॅट टाईप ऑफ सेंटेन्सेस विच हॅव कंटेन म्हणजे की ज्यामध्ये असतात. काय असतात? नो, नॉट, नन, नथिंग, नेवर, नायदर, नॉर, नोबडी, नो वन, एक्सेट्रा. These words have to contain in that sentences is called a negative sentence. की ज्या वाक्यांमध्ये हे जे काही नकारार्थी शब्द लिहिलेले आहेत ते असतात, कंटेन म्हणजे असतात, त्या वाक्यांना निगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हटलं जातं. मराठीमध्ये व्याख्या आपण बघू शकतो की ज्या वाक्यात नकारार्थी शब्द असतात. हो की नाही? वरती आपण बघितलं अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये नसतात.
परंतु या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे की ज्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द असतात त्या वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ही इजंट वाईज. इजंट म्हणजे इज नॉट. इथे जे आपण म्हटलं ही इज वाईज, तो हुशार आहे, तर इथे त्याचं कसं आहे नकारार्थी वाक्य कसं असतं, ही इजंट वाईज. म्हणजेच काय शब्द वापरला आपण, नॉट वापरून नकारार्थी वाक्य तयार केलं. ही इज नॉट वाईज. आय लाईक टू गो टू द सीशोर, त्याचं नकारार्थी वाक्य होईल आय डोंट लाईक. डोंट मीन्स डू नॉट. आय डू नॉट लाईक टू गो टू द सीशोर, की मला समुद्रकिनाऱ्यावर जायला आवडत नाही. इथे आपल्या वाक्याचा अर्थ होतो की मला समुद्रकिनाऱ्यावर जायला आवडतं, परंतु इथे त्याचा वाक्याचा अर्थ होतो की मला समुद्रकिनाऱ्यावर जायला आवडत नाही. सो जर आपण बघितलं तर अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते टोटली ऑपोजिट अर्थाचे असतात, की ह्या वाक्यांमधून आपल्याला विरोधी अर्थ दिसून येतो, हो की नाही. परंतु जेव्हा आपण परीक्षेमध्ये अफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये रूपांतर करतो आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्हमध्ये रूपांतर करतो, तेव्हा वाक्याचा अर्थ मात्र तोच राहिला पाहिजे, हो की नाही. सो परीक्षेमध्ये विचारलं जातं किंवा प्रश्न असतो की ट्रान्सफॉर्म द अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग मिनिंग. ओके, बऱ्याच वेळा ते अशा प्रकारे लिहितात की विदाऊट चेंजिंग मिनिंग, परंतु त्यांनी अशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन दिलं नाही, विदाऊट चेंजिंग मिनिंग असं दिलं नाही. तरीही अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना आपण विदाऊट चेंजिंग मिनिंगच ते ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ओके, सो म्हणून इथे मी दिलेलं आहे की अफर्मेटिव्ह वाक्याचे निगेटिव्ह वाक्यात किंवा निगेटिव्ह वाक्याचे अफर्मेटिव्ह वाक्यात रूपांतर करताना वाक्याचा अर्थ मात्र तोच राहिला पाहिजे, तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, अन्यथा मार्क्स मिळणार नाही. इथे आपण बघितलं की कशा प्रकारे अफर्मेटिव्ह वाक्य असतं आणि निगेटिव्ह वाक्य असतं, परंतु अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना ट्रान्सफॉर्मेशन करताना विदाऊट चेंजिंग मिनिंगच करावं लागतं, वाक्याचा अर्थ तोच ठेवावा लागतो. ओके, सो आय होप दॅट you better understand what means are affirmative sentences and what means are negative sentences. Okay, now see की कशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्सेस असतात, की जनरली इज, आर, शल, विल, हॅज, कॅन, वॉज, वेअर इत्यादी सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरून नकारार्थी वाक्य तयार होतं, हो की नाही. इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकतात की टू बीच्या रूपानंतर नॉट लावल्यावर आपण नकारार्थी वाक्य तयार करू शकतो, हो की नाही. फॉर एक्झाम्पल, इज नॉट, हॅज नॉट, विल नॉट, कॅन नॉट. म्हणजे इज, हॅज, विल, कॅन हे जे काही टू बीची रूपं आहेत किंवा ऑक्झिलरी जे काही आहेत त्यानंतर नॉट हा शब्द वापरून आपण नकारार्थी वाक्य तयार करू शकतो. जनरली नॉट जेव्हा वापरतो आपण तेव्हा त्याचा कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला जातो, ज्याला आपण संक्षिप्त रूप असं म्हणतो. शॉर्ट फॉर्म सोप्या शब्दामध्ये आपण म्हणू शकतो की नकारार्थी वाक्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स वापरले जातात. म्हणजे इज नॉटच्या ऐवजी काय वापरलं जातं, इजंट. हॅज नॉटच्या ऐवजी हॅझंट. विल नॉटच्या ऐवजी ओंट. कॅन नॉटच्या ऐवजी कांट. म्हणजे शॉर्ट फॉर्म्स संक्षिप्त रूपं आपण वापरत असतो, ओके नाही. सो अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण तयार करत असतो. परंतु वाक्यानुसार जेव्हा आपण नॉट वापरतो तेव्हा काय वापरायचं असतं, की जेव्हा साधा वर्तमान काळ असतो म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो तेव्हा जेव्हा आय, यू, वी, दे आणि दुसऱ्या प्रकारचे जे अनेकवचनी कर्ते असतात ते असल्यास मुख्य क्रियापदापूर्वी डोंट हा शब्द लिहून नकारार्थी वाक्य तयार केले जाते. ओके, म्हणजेच वाक्यामध्ये जर कर्ता हा आय, यू असेल किंवा दुसरे जे काही अनेकवचनी कर्ते असतील, इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की अनेकवचनी कर्ते म्हणजे वी, दे, ओके नाही, अशा प्रकारचे जे कर्ते आहेत किंवा द बॉईज, द गर्ल्स, ओके नाही, पीपल, अशा प्रकारचे जे कर्ते आहेत. आय आणि वी हा सिंग्युलर असला तरीही त्याला डूच वापरलं जातं. सो हे कर्ते असल्यानंतर त्याच्यापुढे नॉट वापरताना डोंट हा शब्द वापरला जातो, म्हणजे डू हा शब्द वापरला जातो. ओके, नकारार्थी करताना नॉट वापरला जातो.
तसंच जेव्हा साधा वर्तमान काळ असेल म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सच असेल आणि कर्ता जर ही, शी, इट असेल किंवा दुसरा कुठलाही तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल, ही, शी, इट हे काय आहे, तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत, हो की नाही. किंवा दुसरे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील म्हणजे ही असेल, शी असेल, राम, सीता हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहे. अशा प्रकारचे कर्ते असेल तर मुख्य क्रियापदापूर्वी डझंट वापरून नकारार्थी वाक्य केलं जातं किंवा तयार करता येते. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या की अनेक वचनी जेव्हा कर्ता असतो, ओके, अनेक वचनी कर्ता असतो तेव्हा डोंट वापरलं जातं आणि जेव्हा तृतीय पुरुषी ही, शी, इट किंवा दुसरे जे काही तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील तेव्हा काय वापरलं जातं, डझंट वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, आय वर्क, हो की नाही, हे आहे होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ते जेव्हा आपण निगेटिव्ह करतो तेव्हा इथे आता विदाउट चेंजिंग मिनिंग नाही आहे, डायरेक्टली निगेटिव्ह केलेलं आहे. सो आय डोंट वर्क मीन्स आय डू नॉट वर्क. आता हा आय जो काही आहे हा सिंग्युलर आहे, हो की नाही. सो आय डोंट वर्क. ही वर्क्स, आता हा ही जो काही आहे हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे आणि म्हणून त्याच्या पुढे काय वापरलं आहे, डझंट. ओके, ही डझंट वर्क. आय वर्क म्हणजे मी काम करतो, आय डोंट वर्क म्हणजे मी काम करत नाही. ही वर्क्स मीन्स तो काम करतो, ही डझंट वर्क मीन्स तो काम करत नाही. सो हे लक्षात ठेवा की साधा वर्तमान काळ असेल, प्रेझेंट टेन्स असेल तर अनेक वचने असताना डोंट वापरायचं आणि तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर डझंट वापरायचं आहे. ओके, हेच जेव्हा आपण भूतकाळातील वाक्य असतं तेव्हा काय करायचं आहे. सो साध्या भूतकाळामध्ये कोणताही कर्ता असेल म्हणजे वरती जसं आपण म्हटलं की अनेक वचने असताना डोंट वापरायचं, एकवचनी तृतीय पुरुषी असताना डझंट वापरायचं, तसं इथे कुठलंही कन्फ्युजन नाही. साधा भूतकाळ असताना कुठलाही कर्ता असला तरीही मुख्य क्रियापदापूर्वी, हे महत्त्वाचं की मुख्य क्रियापदापूर्वी डिडंट वापरून नकारार्थी वाक्य तयार करता येते. काय वापरायचं आहे, डिडंट. मग तो करता मी सब्जेक्ट सिंग्युलर असो की प्लुरल असो दोन्ही ठिकाणी तुम्ही डिडंटच वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही केम, आता हा भूतकाळ आहे हे कसं ओळखलं, मुख्य क्रियापदामुळे. केम म्हणजे आला, तो आला. सो निगेटिव्ह वाक्य तयार करताना काय म्हणणार, ही डिडंट कम. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही डीड वापरता तेव्हा मुख्य क्रियापदाचं मूळ रूपच वापरावं लागतं. सी हिअर ही केम, ह्या केमचं आपण डीड वापरल्यामुळे काय केलं, कम केलं. केम हा V2 आहे, कम हा काय आहे, V1 आहे. ओके, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. सो नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण डीड वापरतो तेव्हा पुढील मुख्य क्रियापद आपण मूळ रूपातच वापरतो, ते मूळ रूपातच वापरायचं आहे. ओके, देन दे रिटर्न. ओके, रिटर्न हा भूतकाळ आहे, सो त्याचं निगेटिव्ह करताना आपण लिहू दे डिडंट रिटर्न, डिड नॉट रिटर्न. आता इथे रिटर्न हा पास्ट टेन्स आहे परंतु त्याचं इथे आपण मुख्य क्रियापद लिहिताना रिटर्नच लिहायचं आहे. ओके, मीन्स V1 आपण लिहिलेलं आहे. सो अशा प्रकारे जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स आपण तयार करत असतो तेव्हा डू, डज किंवा डिडंट आपण वापरायचं आहे. ते कधी वापरायचं हे आपण आता शिकलो. ओके, परीक्षेमध्ये आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा आपण विदाऊट चेंजिंग मिनिंग करायचं आहे. मग विदाऊट चेंजिंग मिनिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ओके, सी हिअर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग मिनिंग. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, विदाऊट चेंजिंग मिनिंग, वाक्याचा अर्थ न बदलता. ओके, सो तुम्ही तो वाक्याचा अर्थ तोच कायम ठेवणे, सारखाच ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये वाक्याच्या मूळ अर्थामध्ये बदल करता कामा नये. जेव्हा आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्हमध्ये रूपांतर करतो तेव्हा
त्याविषयीचे निश्चित स्वरूपाचे असे नियम नाहीत. ते बदल त्या वाक्यातील अर्थ आणि वाक्यरचना यावर अवलंबून असतात. आणि मग कशा प्रकारे ते अर्थानुसार अवलंबून असतात, म्हणजे जसं आपण बाकीचं ग्रामर शिकतो तेव्हा तुम्हाला मी सूत्र लिहून देते किंवा वाक्याचं स्ट्रक्चर लिहून देते की अशाच प्रकारे ते वाक्य केलं पाहिजे. परंतु अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हचं जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन करत असतो तेव्हा विशिष्ट पद्धतीचे किंवा स्वरूपाचे असे कुठलेही नियम नाही आहेत. ते त्याची वाक्यरचना जी काही आहे ती त्या वाक्याच्या अर्थानुसार ती बदलत असते. ओके, त्यासाठी विशिष्ट प्रकारचं असं स्ट्रक्चर नाही. ओके, सो याची कल्पना येण्यासाठी तुम्हाला काही उदाहरणं मी इथे खाली दिलेली आहेत की कशा प्रकारे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं आहे विदाऊट चेंजिंग मिनिंग, वाक्याचा अर्थ न बदलता. नाव सी, here is the first example. He is a poor man. ओके, आता he is a poor man यामध्ये कुठलाही निगेटिव्ह शब्द नाही आणि म्हणून ते वाक्य काय आहे, अफर्मेटिव्ह आहे. हे वाक्य आपल्याला निगेटिव्हमध्ये करायचं आहे तर वाक्यामध्ये काय घालणार आपण, डेफिनेटली नॉट हा शब्द घालू आपण. ही इज नॉट अ रिच मॅन. ओके, आता काय बदल केलेला आहे बघा, ही इज अ पुअर मॅन म्हणजे तो गरीब मनुष्य आहे. आता तो गरीब मनुष्य आहे हे जे मूळ वाक्याचा अर्थ आहे तो निगेटिव्ह करताना बदलायला नको. मग जर आपण असं म्हटलं की ही इज नॉट अ पुअर मॅन, म्हणजे नियमानुसार जर तुम्ही निगेटिव्ह वाक्य करायचं असेल तर नॉट घालणार आहात. मग तुम्ही नॉट घातल्यानंतर ही इज नॉट अ पुअर मॅन, तेव्हा त्या वाक्याचा अर्थ टोटली बदलतो. ही इज नॉट अ पुअर मॅन म्हणजे तो गरीब मनुष्य नाही, म्हणजे वाक्याचा अर्थ बदलून वाक्य टोटली विरुद्ध अर्थाचं झालेलं आहे. आणि असं जर असेल तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही. सो वाक्याचा अर्थ तोच राहण्यासाठी आपण काय करायचं आहे, वाक्यामध्ये जनरली जे ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं, या ठिकाणी पुअर हे वापरलं जातं, म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह असेल, कुठलेही ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडवर्ब असेल, त्या ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्हचा विरुद्ध शब्द आपल्याला इथे वापरावा लागतो जेणेकरून वाक्याचा अर्थ तोच राहणार, वाक्याचा अर्थ बदलणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण नॉट हा शब्द घातलेला आहेच, परंतु त्याही पुढे जे काय ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे त्या ॲडजेक्टिव्हचं विरुद्ध आपण वापरलेलं आहे आणि हे वापरून वाक्याचा अर्थ तोच राहिलेला आहे. सी, ही इज नॉट अ रिच मॅन. पुअर म्हणजे गरीब आणि रिच म्हणजे श्रीमंत. आणि अशा प्रकारे विरुद्ध अर्थ वापरून आपण वाक्याचा अर्थ तोच सेम ठेवलेला आहे. ही इज अ पुअर मॅन म्हणजे तो गरीब मनुष्य आहे. ही इज नॉट अ रिच मॅन म्हणजे तो श्रीमंत मनुष्य नाही. ओके, नाही म्हणून हे काय आहे, निगेटिव्ह वाक्य आहे. सो अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना आपण अशा प्रकारे विरुद्ध अर्थी शब्द जर वापरला तर वाक्याचा अर्थ तोच राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह करताना वाक्यामध्ये नकारार्थी शब्द घालणं आवश्यक आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल, इट इज अ डिफिकल्ट टास्क. ओके, इट इज अ डिफिकल्ट टास्क. टास्क म्हणजे काम किंवा कामगिरी कुठलीही. इट इज अ डिफिकल्ट टास्क म्हणजे ते अतिशय कठीण काम आहे. सो हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. सो आपण नॉट घालणार आहोत वाक्यामध्ये. इट इज नॉट, आता डिफिकल्टचं विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे लिहावा लागणार आहे, तो म्हणजे इझी. इट इज नॉट ॲन इझी टास्क. ओके, ॲन का वापरला आर्टिकल, कारण AEIOU या हे जे काही या शब्दांनी जर पुढचा शब्द सुरू होत असेल लेटरने तर त्यापुढे ॲन वापरलं जात. ओके, आणि म्हणून या ठिकाणी आपण ॲन हे आर्टिकल लिहिलेलं आहे. तो डिफिकल्टचा आपण ऑपोजिट वर्ड लिहिल्यानंतर वाक्याचा अर्थ तोच राहिलेला आहे. इट इज अ डिफिकल्ट टास्क म्हणजेच हे अतिशय कठीण काम आहे. त्याचं निगेटिव्ह करताना आपण लिहिलं इट इज नॉट ॲन इझी टास्क म्हणजे हे काम खूप सोपं नाही. खूप सोपं नाही म्हणजेच काय आहे, कठीण आहे. ओके, सो अशा प्रकारे वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य तयार करायचं आहे. सी द नेक्स्ट, गीता वॉज अनेबल टू विन द प्राइज. ओके, इट इज अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स की गीता प्राइज जिंकू शकली नाही.
पास्ट टेन्स आहे. सो गीता वॉज नॉट एबल टू विन द प्राइज. अनेबल मीन्स नॉट एबल. सी काय अर्थ वापरला आपण? अनेबल म्हणजे करू न शकणे आणि नॉट एबल म्हणजेच करू न शकणे. ओके, सो नॉटही घातला आपण आणि एबलच्या विरुद्धार्थी, अनेबलच्या विरुद्धार्थी एबल हा शब्द आपण घातला आणि वाक्याचा अर्थ तोच ठेवला. गीता वॉज अनेबल टू विन द प्राइज. गीता वॉज नॉट एबल टू विन द प्राइज, की गीता ते प्राइज म्हणजे ते बक्षीस जिंकू शकली नाही. नाही आला म्हणजे निगेटिव्ह शब्द. किंवा हेच वाक्य तुम्ही अशाही प्रकारे करू शकता, गीता कुड नॉट विन द प्राइज. ओके, जसं आपण डू, डज, डिडंट वापरतो तशा प्रकारे वॉज अनेबलसाठी आपण कुड नॉट हा शब्द वापरू शकतो. ओके, सो दोन्ही प्रकारे जर तुम्ही वाक्य केलं तर ते वाक्य बरोबरच असणार आहे. द नेक्स्ट सेंटेन्स, द बॉक्स वॉज एम्प्टी. ओके, तो बॉक्स कसा होता? एम्प्टी म्हणजे रिकामा होता. तो बॉक्स रिकामा होता. त्याचं निगेटिव्ह वाक्य होईल, देअर वॉज नथिंग इन द बॉक्स, की त्या बॉक्समध्ये काहीही नव्हतं. नथिंग इन द बॉक्स. आता आपण नॉट शब्द घातला तर वाक्याचं स्ट्रक्चर बरोबर होईल का, किंवा वाक्याचा अर्थ बरोबर होईल का? हो, द बॉक्स वॉज नॉट एम्प्टी किंवा द बॉक्स वॉज नॉट फुल. सो ते प्रॉपर वाक्य होत नाही आणि म्हणून आपण अशा प्रकारे करू शकतो, देअर वॉज नथिंग. देअर वॉज नथिंग म्हणजे त्या बॉक्समध्ये काहीही नव्हतं. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, द बॉक्स डिड नॉट कंटेन एनिथिंग. डिड नॉट कंटेन म्हणजे काहीही नसणे. कंटेन म्हणजे असणे, नॉट म्हणजे नसणे. ओके, सो द बॉक्स डीड नॉट. आता या ठिकाणी आपण डीड का वापरलं? कारण वॉज आहे म्हणजे भूतकाळ आहे आणि आपण वरती बघितलं की भूतकाळ असेल तर डीड वापरायचं आहे. द बॉक्स डीड नॉट कंटेन एनिथिंग. बॉक्समध्ये काहीही नाही. ओके, म्हणजेच बॉक्स एम्प्टी आहे. शी वॉज नॉट ट्रीटेड प्रॉपरली. शी वॉज नॉट ट्रीटेड प्रॉपरली म्हणजे तिला चांगल्या प्रकारे वागवलं गेलं नाही. आता हे वाक्य आहे निगेटिव्ह, त्याचा आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं आहे. सो अफर्मेटिव्हमध्ये निगेटिव्ह शब्द नसतो. सो शी वॉज ट्रीटेड बॅडली. प्रॉपरलीच्या ऑपोजिट शब्द आपण वापरलेला आहे. कुठला ऑपोजिट वापरला आपण? सॉरी, हिअर प्रॉपरलीच्या ऐवजी आपण इथे ऑपोजिट शब्द वापरला बॅडली. ओके, तिला चांगलं वागवलं गेलं नाही, त्याचं आपण अफर्मेटिव्ह केलं. तिला खराब, बॅडली म्हणजे खराब वागवलं गेलं. ओके, सी द नेक्स्ट, मेरी सेड नथिंग. अगेन निगेटिव्ह सेंटेन्स, की मेरी काहीही बोलली नाही. मेरी सेड नथिंग. त्याचं अफर्मेटिव्ह आपण करणार आहोत, मेरी रिमेन सायलेंट. रिमेन सायलेंट म्हणजे शांत राहिली. की मेरी काहीही बोलली नाही म्हणजेच मेरी शांत राहिली. तुम्ही या वाक्याचं मेरी केप्ट क्वाईट असंही म्हणू शकतात, असंही वाक्य करू शकतात. सो अशा प्रकारे मुलांनो आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना योग्य टू बी स्वरूप वापरायचं आहे आणि वाक्याचा अर्थ न बदलता ते ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. So children, I hope that you understand the affirmative sentence, the negative sentences, their definition and how we have to transfer, vice versa. So that's it for today. I give you some sentences for transformation. You have to answer, at least try to answer that sentences, at least try to transfer that sentences, okay, and send it on the group. Okay, so we will meet in the next lecture. Till then, goodbye.